नोकरीची संधी, 15 ते 20,000 रुपये महिना कमावण्याची संधी. त्वरित संपर्क साधा. मालेगाव ब्रेकिंग न्यूज. डॉक्टर डांगेसह 9 आरोपींना पुन्हा 5 दिवसांची पोलीस कोठडी. या प्रकरणाची व्याप्ती वाढून अजून आरोपी निष्पन्न होणार. तपासी अधिकारी विजया पवार यांची माहिती. डॉक्टर किशोर डांगे निर्दोष असल्याच्या डांगे यांच्या वकिलाचा न्यायालयात दावा. 16 वर्षीय अल्पवयीन बालिकेची प्रसूती प्रकरण व नवजात बाळ विक्री आरोप प्रकरणी आज डॉक्टर किशोर डांगेसह 9 जणांना आज न्यायालयात हजर केले असता 5 दिवसांची पुन्हा दिनांक 17 जूनपर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली. या प्रकरणी डॉक्टर किशोर डांगेसह 11 जणांविरोधात कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून आज 9 आरोपींना मान्य अपर व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपींच्या वतीने तब्बल 6 वेगवेगळ्या वकिलांनी आज मान्य न्यायालयात युक्तिवाद करत बचाव करण्याचा प्रयत्न केला. डॉक्टर किशोर डांगे हे निर्दोष असल्याचा दावा डांगे यांचे वकील गौरव मते यांनी न्यायालयात केला. तसेच या गुन्ह्यातील लावण्यात आलेले कलम हे डॉक्टरांना लागू होत नसल्याचा दावाही वकिलांनी यावेळी केला. दरम्यान या प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली असून अजूनही आरोपींची संख्या वाढणार असल्याची माहिती मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्याच्या तपासी अधिकारी विजया पवार यांनी सांगितले. बेसिकली आज जे आर्ग्युमेंट झालं त्याच्यामध्ये डॉक्टर डांगे त्या काळी प्रस्तुत नव्हते. ते केरळला त्यांच्या आईच्या उपचारासाठी गेलेले होते आणि ते ऑन द वे होते. त्या दरम्यानच्या काळात त्यांच्या हॉस्पिटलला इमर्जन्सी आलेली आहे, डिलिव्हरी करायची आहे एका मुलीची. ह्या हिशोबाने त्यांना जेव्हा फोन केला तर त्यांनी डायरेक्शन्स दिले की मुलाचा काहीतरी पाहक बाहेर आलेला आहे आणि तिला इमर्जन्सीची गरज असताना तिची डिलिव्हरी करण्यात यावी. हे डायरेक्शन्स त्यांनी फोनवर दिलेले होते. त्यावेळेस ते नव्हते आणि त्या काळात जस्ट ते जिथं हॉस्पिटलला जे काही बाकीचे इंचार्ज डॉक्टर आहेत आपले गायनिक वगैरे त्यांना बोलवलं गेलं. त्यांच्या मुलींनी पण तिथं फोन करून, फक्त मुलगीसुद्धा ती ॲक्च्युली तिथं प्रस्तुत नव्हती, तिने फोन करून त्यांना डायरेक्शन्स दिले की बघून घ्या, गायनिकला बोलून घ्या आणि जर बाळ आणि आईला वाचवता येत असेल तर ही डिलिव्हरी करून घ्या. त्या दरम्यानच्या काळात त्या मुलीची माहिती डॉक्टरांना नंतर घेतात. ह्या हिशोबाने त्यांनी आधी डिलिव्हरी करून घेतली आणि तिचा जीव वाचवला आणि नंतरून ती मुलगी अल्पवयीन आहे, त्याच्यानंतरून तिच्यावर अत्याचार झाला. हे ज्यावेळेस मुलीचे काही संदर्भात लोक अचानक हॉस्पिटलला एक दिवसाने आले आणि तोडफोड किंवा आरडाओरडा करायला लागले, त्यावेळेस असं काहीतरी निष्पन्न आलं आम्हाला की ती मुलगी लहान आहे आणि तिच्यावर अत्याचार झालेला होता. तोपर्यंत आम्ही त्या मुलाला सेफ्टीसाठी संजीवनी हॉस्पिटलला शिफ्ट केलेलं होतं. आता असं गोष्टी ज्यावेळेस आम्हाला कळाले त्यावेळेस आम्ही त्या मुलीची काही रेकॉर्ड बाहेर जाऊ नये, तिचं काही तिच्यावर आरोप होऊ नये किंवा तिचे काही व्हिडिओ व्हायरल होऊ नये ह्या हिशोबाने आपण काही व्हिडिओज तिथून काढून टाकले आणि त्याच्यानंतरून ते त्या पेपरसुद्धा आम्ही नंतरून सबमिट करतो. कारण डॉक्टर किशोर हे त्या जागेवर नसताना कुठल्याही पेपर्सला हात लावणं हे योग्य नसेल. त्या हिशोबाने त्यांनी त्या मुलीचा जीव वाचवला. परंतु आता त्या पोरीवर अत्याचार झाला आहे हा तपासाचा पुढचा भाग आहे आणि त्याच्यावर कसा काय झाला, कधी झाला ह्याच्यात डॉक्टरांचा काहीच रोल नव्हता. डॉक्टरांचा रोल फक्त तिची डिलिव्हरी झाली होती. त्यांच्याकडनं एक चूक झाली की त्या मुलीची डिलिव्हरी करताना त्याचे रेकॉर्ड्स पोलिसांना कळवण्याचे होते, परंतु ते इमर्जन्सी असल्यामुळे त्यांच्याकडनं ते राहून गेले. म्हणतो की डॉक्टरांनी इमर्जन्सीमध्ये आधी ट्रीटमेंट करावी, नंतरून सगळी शहानिशा तपास करावा. त्याच्यासाठी कालावधी लागू शकतो, 1-2 दिवस लागतातच. आणि हे सगळं त्याच गव्हर्नमेंट घडलं. 3 तारखेला डिलिव्हरी झाली आणि त्यानंतर लगेचच 5-6 तारखेपासून सगळ्या कारवाई सुरू झाल्या होत्या. तरी बाळाची विक्री करण्यात आल्याचा आरोप. त्याच्यामध्ये डॉक्टरांचा काही संबंध नाही. आपल्याकडे डिलिव्हरी झाली त्याच्या पुढचा भाग तो त्यांच्या तपासाचा भाग आहे, त्याच्यामध्ये डॉक्टरचा काही रोलच नसतो. आता एखादा व्यक्ती, आता एखादा ड्रगिस्ट येतो किंवा एखादा कुठला आरोपी जरी असेल आणि डॉक्टरांकडे तो मेलेल्या अवस्थेत असेल तर आधी डॉक्टर त्याला उपचार करतो. त्याच्यावर आता गुन्हा दाखल असेल म्हणून आपण त्याच्यावर काही उपचार करत नाही का? त्याच पद्धतीने ही पोरगीचा उद्देश आणणाऱ्यांनी कशासाठी आणलं होतं हा आम्हाला नव्हतं माहिती आणि आम्हाला ती मरेल, ते बाळ मरेल ह्या उद्देशाने आपण डिलिव्हरी केली. त्याच्यानंतर आम्हाला जर ते बाळ विकायचं होतं तर आम्ही संजीवनीला कशाला त्याला हॉस्पिटलला ऍडमिट केलं असतं, त्याला दुसरीकडे पाठवलं असतं, गायब केलं असतं. पण आपण त्याला उलट पेडियाट्रिक हॉस्पिटल साई संजीवनी जे आहे तिथं आपण त्याची पाठवलं की बाबा त्याची व्यवस्थित तिथं काळजी घेतली पाहिजे. आणि ती मुलगी सुद्धा आपल्याकडे 2 दिवस होती, आता 5 दिवसाची त्यांना PC मिळालेली आहे आणि आपण कोर्टात सांगितलं. आज काय आर्ग्युमेंट झालं? आज पोलिसांकडनं जो PC मागण्याचं जे होतं ते पोलिसांना त्या
जे जप्त मोबाईल आहे त्याचा CDR वगैरे त्याच्यातले नंबर्स वगैरे कोणी कोणाला कॉल केले या संदर्भात तपास करणं गरजेचं आहे असं म्हणून त्यांनी पोलीस कस्टडी मागितलेली होती. या गुन्ह्यामध्ये जेवढे डॉक्टर्स अरेस्ट झालेले ह्या डॉक्टरांचा आणि इतर जे कलमांखाली गुन्हा दाखल झाला त्याच्या ह्या डॉक्टरांचा काही एक संबंध नाही आहे. डॉक्टरांकडनं जे काही निग्लिजन्सी झालेली होती त्या निग्लिजन्सीच्या संदर्भात अशा गुन्ह्यामध्ये बाकीच्या ज्या कलम आहेत त्याच्या खाली काही डॉक्टरांच्या विरुद्ध कुठलाही गुन्हा होत नाही आहे. बाकी फक्त त्यांना आता जे CDR डॉक्टरांचे जे तपासायचे तेवढ्या एका कारणासाठी फक्त PC दिली. बाकी इतर काही हे नाही केलं कोर्टाने एवढं सांगितलं की त्यांचे मोबाईल जे आहेत त्यांचे CDR तपासू द्या एवढ्या कारणासाठी फक्त PC दिली. आज आपण आयोग म्हणून हा, आज PC मिळालेली आहे 16 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळाली. मॅडम 5 दिवसानंतर पुन्हा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं. काय पुढची आर्ग्युमेंट झाला आणि काय त्याच्यावर दिनांक 16 तारखेपर्यंत माननीय न्यायालयाने आपल्याला आरोपींच्या फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी PC दिलेली आहे. काय प्रमुख मुद्द्यांवरती पुढे PCR ऑफिस ते मुद्दे मी उघड नाही करू शकत कारण तपासावर आहे आणि असे जर ते उघड केले तर आमच्या तपासामध्ये त्याच्यामध्ये वाढण्याची हो. मॅडम काय त्याच्यात प्रमुख डॉक्टरांपैकी 3 डॉक्टर या ठिकाणी अटक आहात. मी दुसरं पुन्हा तेच सांगेल की गुन्हा तपासावर आहे असे मुद्दे मी नाही डिस्क्लोज करू शकत जे गोपनीय आहेत. आम्ही तपास प्रक्रियेमध्ये आहोत. ज्यावेळेला सर्व गोष्टी उघड होतील त्यावेळेला आपल्या समोर येतील. मॅडम, कोर्टाने एक विषय केले साई संजीवनी संदर्भात त्या बालकाला ऍडमिट करण्यात आलं त्या संदर्भात काही चर्चा केली बालक तिथे ऍडमिट आहे आणि उपचार घेत आहे.